नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेमार्फत अंगणवाडीमध्ये या ठिकाणी काही पदांची भरती होत आहे. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात सविस्तर माहिती पाहूया. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म वगैरे कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. तुम्ही या ठिकाणी पाहता की हे राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे यांचं पोर्टल आहे. याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये मिळून जाईल किंवा मग तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे NISDE.co.in. अशा प्रकारे या ठिकाणी सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता. या ठिकाणी पाहता की तुम्ही हे अंगणवाडी यांचे पोर्टल ओपन झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहता की मी ही एक PDF ओपन केलेली आहे. या ठिकाणी पाहूया की राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था म्हणजे ही रजिस्टर्ड बाय इंडियन ट्रस्ट ॲक्ट मार्फत संस्था ही रजिस्टर आहे. यामार्फत काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं पद आहे अंगणवाडी पर्यवेक्षक, महिला सुपरवायझर त्याला म्हणतात. त्यानंतर दुसरं पद आहे अंगणवाडी टीचर. तिसरं आहे अंगणवाडी कार्यकर्त्री म्हणजे अंगणवाडी कार्य कर्मचारी. अशा प्रकारे या ठिकाणी हे 2-3 पदे या ठिकाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी अंगणवाडी सहाय्यिका पाठ्यक्रम में प्रवेश सूचना 2026 अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की ॲडव्हर्टाइजमेंट नंबर. ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट दिला आहे 02/2026 01 बॅच अशा प्रकारे या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची तारीख म्हणजे ऑनलाईन आवेदन पंजीकरण म्हणजे रजिस्ट्रेशन सुरुवात होणार आहे 10/4/2026ला. याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होत असून याला चलन वगैरे त्यांनी ठेवलेली आहे, फीज वगैरे. ते फीजसुद्धा या ठिकाणी तुम्हाला 10 तारखेपर्यंत या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14/6/2026ला. याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आणि जर का तुम्ही फॉर्म भरून जर का चलन भरले नाही तर त्याची 15/6 ही लास्ट तारीख राहणार आहे चलन भरण्याची. अशा प्रकारे या ठिकाणी तारखांचा क्रायटेरिया ठेवला आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता किंवा मग आपले हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. त्यानंतर या ठिकाणी पाहूया की शैक्षणिक पात्रता, वय वगैरे. या ठिकाणी पहिलं पद आहे अंगणवाडी पर्यवेक्षक, महिला सुपरवायझर. याला स्थानक पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे, कुठल्याही शाखेतील पदवी. वयाची लिमिट आहे 18 ते 37 वर्ष आणि अवधी आहे 3 महिने. आता या ठिकाणी अवधी 3 महिने दिलेला आहे, परंतु तुम्ही जर का या ठिकाणी या पदासाठी इच्छुक असाल तुम्ही पदासाठी अप्लाय करू शकता, कारण की हा अवधी त्याचप्रमाणे ही सर्व गोष्टी वाढू शकतात. पद क्रमांक 2 आहे अंगणवाडी टीचर. याला 12वी पास असणे गरजेचे आहे. वयाची लिमिट आहे 17 ते 35 वर्ष. याचा अवधी आहे 3 महिने. त्यानंतर अंगणवाडी कार्यकर्त्री याच्या 12वी पास, वय लिमिट आहे 17 ते 35 वर्ष. आणि अंगणवाडी सहाय्यका याचे 10वी पास असणे आवश्यक आहे आणि वेज लिमिट आहे 17 ते 35 वर्ष 2 महिने कालावधी. सो अशा प्रकारे हा वयाचा क्रायटेरिया आणि क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक टिप दिली आहे की आयु सीमा. अभ्यर्थी को आयु की गणना 31/3/2026 के अनुसार की जाएगी. आरक्षित वर्ग को नियमानुसार छूट दी जाएगी. म्हणजे जर का तुम्ही कास्टमध्ये असाल, SC ST OBCमध्ये तुम्हाला 5 वर्षाची या ठिकाणी सूट देणार आहे SC STला आणि 3 वर्ष OBCला. अशा प्रकारे एज लिमिटमध्ये सूट राहणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची PDF असून PDF पाहून तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म आपल्या चॅनलवर उपलब्ध असते. आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. तुम्ही जर का या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे फी स्ट्रक्चर. या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणजे महिला सुपरवायझर यांना
ओपन आणि EWSला ₹500 आहे आणि OBCला ₹500. त्याचप्रमाणे SC-STला ₹400 या ठिकाणी फीस ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे सदर या सर्व पदांचे म्हणजे अंगणवाडी टीचर, अंगणवाडी कार्यकर्त्री आणि अंगणवाडी सहायिका यांना ओपन आणि EWS आणि OBCला ₹500 आहे. SC-STला ₹400 या ठिकाणी फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक अजून महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला काही फॉर्ममध्ये काही डाऊट वगैरे असेल तर फॉर्म भरताना ते या ठिकाणी एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 939319185100 अशा प्रकारे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ईमेल आय डीसुद्धा दिला आहे. ईमेल आय डी तुम्ही डिस्कस करून तुम्ही या ठिकाणी ईमेल आय डीसुद्धा पाठवू शकता काही प्रॉब्लेम. त्यानंतर या ठिकाणी जो एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा आपल्या या ऑफिशियली वेबसाईट आल्यावर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पाहता की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनचं एक सिम्बॉल दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खाली तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की अंगणवाडी सेविकेची भरती या ठिकाणी सुरू झालेली आहे. या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा म्हणजे अंगणवाडीच्या हे 10/4/2026ला फॉर्म भरणे सुरू होत असून या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन डॅशबोर्ड ऑनलाईनचं या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी पाहता की अशा प्रकारे या ठिकाणी ओपन झालेलं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम अप्लाय फॉर पोस्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. चूज कोर्स या ऑप्शनला. चूज कोर्स या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ज्याही पदासाठी अप्लाय करायचं आहे ते पद तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल महिला सुपरवायझरचं हे पद निवडतो पहिलं. याला ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे कारण की या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमची पात्रता योग्यता लक्षात येणार आहे की याला ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यानंतर दुसरं पद तुम्हाला निवडायचं असेल फॉर एक्झाम्पल अंगणवाडी सहाय्यिका या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर का हे पद भरायचं असेल तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अंगणवाडी सेविका या ठिकाणी क्लिक केल्यावर याला हायर स्कूल म्हणजे 10वी पास असते गरजेचे आहे अंगणवाडी सेविकेला. त्यानंतर तुम्हाला खाली कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करायचं आहे. कॅटेगरीमध्ये तुमची जे कास्ट असेल ते कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. जनरल, OBC, SC, ST, EWS. तुम्ही जर का NT वगैरे असाल तर तुम्हाला OBC हे कास्ट निवडायची आहे NTवाल्यांना. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये NTवाले हे OBCमध्ये कन्वर्ट केले जातात. म्हणून तुम्हाला OBC हे कास्ट निवडावी लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी कास्ट निवडल्यावर तुम्हाला या ठिकाणी फीचं स्ट्रक्चर ऑटोमॅटिकली दिसणार आहे किती तुम्हाला फी भरायची आहे. तर त्या ठिकाणी कॅन्डिडेट फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर इकडे 10 डिजिटचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि ईमेल आय डी. ईमेल आय डी टाकल्यावर तुम्हाला व्हेरीफाय अँड सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. सध्या पण नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु या ठिकाणी अजून 10 तारखेपासून हे फॉर्म भरणं सुरू होणार असून मी तुम्हाला कंप्लीटली न चुकता ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सांगणार असून 10 तारखेला एक व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला वॉच करून फॉर्म वगैरे तुम्ही भरून घेऊ शकता. या ठिकाणी पाहता की ऑनलाईन फॉर्म भरण्याचे टप्पे या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे पहिला टप्पा आहे रजिस्ट्रेशनचा, जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा म्हणजे OTP वगैरे व्हेरीफाय करून घेतल्यावर. तिसरा टप्पा आहे ॲड्रेसचा. त्यानंतर चौथा टप्पा आहे फी स्ट्रक्चरचा म्हणजे तुम्हाला फीस पेड करायची आहे. आणि 5वा टप्पा आहे प्रिंट ॲप्लिकेशनचा. अशा प्रकारे एकदम साधा आणि सिंपल फॉर्म राहणार आहे. आणि जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा व्हिडिओ नक्की बनवण्यात येणार आहे. चॅनलवर कंटिन्यू राहा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनल जर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.